मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण। नमस्कार। हिंद महासागरातील मॉरिशस या सुंदर देशातून आज एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रदूत आणि असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार आणि वारसा आज साता समुद्रापार मॉरिशसच्या भूमीवर अधिक घट्ट झाला आहे। निमित्त आहे लॉग माउंटन येथील लोकमान्य टिळक विद्यालयाचा शताब्दी महोत्सव। या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून मॉरिशसचे महामहिम राष्ट्रपती श्री धर्मवीर गोकुल यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात आले। हे अनावरण 2 प्रमुख ठिकाणी झाले। हिंदी प्रसारणी सभेच्या लोकमान्य टिळक विद्यालयाच्या आवारात, महाराष्ट्र मंडळाच्या टिळक हॉलमध्ये। हिंदी प्रसारणी सभेच्या अध्यक्षा श्रीमती रोहिणी रामरूप यांच्या विशेष विनंतीवरून हा सोहळा संपन्न झाला। ऐतिहासिक संदर्भ हा ऋणानुबंध आजचा नाही तर तब्बल 1 शतक जुना आहे। 19व्या शतकात भारतातून अनेक ऊस कामगार मॉरिशसमध्ये स्थायिक झाले। याच काळात लोकमान्यांच्या नेतृत्वाने देश भारावून गेला होता। त्यांच्या विचारांचा प्रभाव मॉरिशसच्या भारतीयांवरही पडला। म्हणूनच 1926 मध्ये स्थापन झालेल्या हिंदी विद्यालयास लोकमान्य टिळकांचे नाव देऊन तिथल्या जनतेने त्यांच्या स्मृती जतन केल्या। आज या चिरस्थायी श्रद्धांजलीला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। प्रमुख उपस्थिती आणि कलाकार या सोहळ्याला मॉरिशसचे शिक्षण मंत्री डॉक्टर महेंद्र गुणप्रसाद, आरोग्य मंत्री अनिल कुमार बाचू, संस्कृती मंत्री महेंद्र गुंडिया आणि भारताचे उच्चायुक्त श्री अनुराग श्रीवास्तव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने टिळकांचे पणतू श्री शिलेश टिळक, पणती श्रीमती अंजली राहाळकर आणि खापरपंतू श्री कुणाल टिळक यांनी या दोन्ही प्रतिमा संस्थांना भेट दिल्या आणि हा देखणा पुतळा साकारला आहे। पुण्याचे प्रसिद्ध कलाकार श्री विपुल विवेक खटावकर यांनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींचे विचार। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती श्री धर्मवीर गोकुल यांनी या सोहळ्याला भारत आणि मॉरिशस दरम्यानचा जिवंत पूल असे म्हटले। भाषेचे महत्त्व सांगताना ते अत्यंत भावुक होऊन म्हणाले, आपली भाषा गेली तरी आपली संस्कृतीही हरवून जाईल। त्यामुळे मॉरिशसमध्ये हिंदी भाषेचे शिक्षण हे भारतीय समुदायाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ संदेशाद्वारे या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या। ते म्हणाले की मॉरिशस आणि महाराष्ट्र यांच्यातील भागीदारी सर्व क्षेत्रात मजबूत होत आहे। लोकमान्यांचा हा पुतळा भारताच्या अमर स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसाचे प्रतीक आहे। त्यांनी हा उत्कृष्ट उपक्रम घडवून आणल्याबद्दल टिळक कुटुंबियांचे आभार मानले। लोकमान्य टिळक विद्यालयाचा हा शताब्दी महोत्सव म्हणजे मॉरिशसमधील भारतीय प्रवासी समुदायाचा अस्मितेचा आणि अभिमानाचा एक सुवर्ण टप्पा आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा नारा देणाऱ्या लोकमान्यांचे विचार आजही जगभरातील भारतीयांना प्रेरणा देत आहेत। हेच या सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। Between Mauritius and India. The recent visit of Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, to Mauritius reaffirmed our deep cultural. I applaud and commend the inspiring initiative taken by Shri Shailesh Tilak, भारस्वेन नक्षत्राणि रूपवस्विनो व्यायो सूर्यो ज्योति। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 80 80 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।